आज आपण झटपट असे 5 ते 6 महिने टिकणारे करंजीचे सारण बघणार आहोत। इथे मी अर्धा किलो खोबऱ्याचा कीस मंद आचेवर अगदी लाल होईपर्यंत भाजून घेतला आहे। त्याच्यानंतर 1 टेबलस्पून खसखस भाजून घेतली। त्याच्यानंतर तीळ भाजून घेतले आहेत इथे मी। त्याच्यानंतर कढईमध्ये 2 टेबलस्पून तूप गरम केलं। त्याच्यामध्ये जे आवडीचे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकले। त्याच्यामध्ये काजू, बदाम, पिस्ता टाकला आहे। बेदाणे आमच्यात कोण खात नाही म्हणून मी नाही टाकले। त्याच्यानंतर आणि 2-3 टेबलस्पून तूप गरम केलं। त्याच्यामध्ये अर्धा किलो रवा, बारीक रवा घेतलेला आहे, तो सुद्धा मंद आचेवर खरपूस भाजून घेतला। हे सगळं सामान मी एका पसरट भांड्यात मिक्स करून घेतलं आणि थंड होण्यासाठी ठेवलं। त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी पिठी साखर मिक्स केली। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, सुंठपूड आणि वेलची पूड मिक्स केलं आणि सगळं एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेतलं। सगळं साहित्य भाजून घेतल्यामुळे हे सारण 5 ते 6 महिने आरामशीर